जळगावमध्ये आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबण्यात आलाय। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरात पेट्रोल आणि गॅस तुटवड्याची भीती व्यक्त होतीये। त्याच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा कंपन्यांनी घरगुती वापरासाठी सिलेंडरला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे हॉटेल इतर व्यवसाय करणाऱ्यांसमोर आता व्यवसाय कसा चालवायचा असा प्रश्न निर्माण झालाय। व्यवसाय आता सकाळी दुपारी 12-12:30 सुमारास माहीत पडलं किंवा मोठे व्यवसाय सिलेंडर बंद पडत आहे। तर आमच्यासारख्या धंदेवाल्यांनी काय करायचं? तर आम्ही तर ना चुले पेटवू शकत ना लाकडं पेटवू शकत, लाकडाही भेटत नाही। मग आता याच्यावर काय करायचं बुवा, चिंताची बात आहे। आता आम्हाला व्यवसाय कशावर करायचा, काय करायचं, आता त्याच्यावर पर्याय शोधावा सरकारने। अजूनही आमच्यापर्यंत गव्हर्नमेंटचे किंवा शासनाची काही गाईडलाईन आलेली नाही। कंपनीने सुद्धा आम्हाला काही सूचना केली नाही, ऑफिशियल सूचना केलेली नाही। ही जे माहिती देतोय ते डोमेस्टिक सिलेंडरच्या बाबतीत देतोय। कॉमर्शियल गॅस बाबतीत आम्हाला इंडिकेशन असं मिळालं आहे की कॉमर्शियल गॅसचं सप्लाय कंपनी तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत डोमेस्टिक सिलेंडरची त्यांना शाश्वती होत नाही किंवा त्यांना हे निश्चित होत नाही की डोमेस्टिक सिलेंडरची सप्लाय प्रॉपरली होईल।